मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान छत्रपती उदयनराजे केसरी हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. मौजे लिंब खिंड या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. आणि आपण या व्हिडिओमध्ये काल आपण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की आपल्याला मोलशेठ धमा सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर हा 100% आपल्याला लिमखिंड या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये छत्रपती उदयनराजे केसरी ओपनच्या मैदानामध्ये बक्कासूर पळताना दिसणार आहे. आणि बक्कासूर मित्रांनो आज आपल्याला भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला. आणि मित्रांनो, बक्कासूर आणि आपल्याला वाटेगावकरांचा बादल हा जोड पुन्हा एकदा या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला. मित्रांनो, आपण बघितलं असेल नरावणे ते भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालेलं. आणि त्या मैदानामध्ये गट क्रमांक 1मध्ये हात जोड आपल्याला पळताना दिसलेला बादल आणि द्वादशम हिंद केसरी बक्कासूर. आणि मित्रांनो, त्या गाडीवरती देखील अमर तात्याच ड्रायव्हिंग करत होते आणि सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली होती गटाला. सेमीला देखील मित्रांनो सुंदर असा सुट्टा निकाल घेतलेला. आणि त्या श्री गणेश केसरी नरवणे श्री गणेश केसरी मैदानामध्ये ओपनच्या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये हाच जोड पाहिला होता. आणि हाच त्रिकोट मित्रांनो त्या देखील मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालेला. देव बक्कासूर, बादल आणि अमर तात्या सुंदररित्या मित्रांनो त्या मैदानामध्ये गाडी पळाली होती. आणि त्या गणेश केसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते बादल आणि देव बक्कासूर. आणि मित्रांनो, आज जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं छत्रपती उदयनराजे केसरीचं ओपनचं मैदान, त्या मैदानामध्ये मित्रांनो हात जोड पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसला. मित्रांनो, आपण बघितलं असेल जेव्हा आपल्याला हा जोड एका जोट्यामध्ये पळताना दिसला तेव्हा आपल्याला एक वेगळं स्पीड बघायला मिळालं, एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं. आणि आज देखील आपल्याला ओपनच्या मैदानामध्ये हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसला. भव्य दिव्य असं आज मैदान संपन्न झालं. महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती उदयनराजे केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान. आणि या मैदानातील पर्व दुसरे जे आपल्याला बघायला मिळालं त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी बक्षीस होतं रोख रक्कम 1,51,000 रुपये. आणि मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली बादल आणि बक्कासूरची या मैदानामध्ये. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली बक्कासूर आणि बादलची. आणि मित्रांनो गटाला आणि हा त्रिकोट मित्रांनो जेव्हा एका मैदानामध्ये एकत्र आला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला एक इतिहास बघायला मिळाला. आणि आज देखील मित्रांनो बक्कासूर आणि बादल आणि अमर तात्या एका मित्रांनो त्रिकोट एकत्र आला. आणि या मैदानामध्ये मित्रांनो आज उदयनराजे केसरी मैदानामध्ये सुंदररित्या गाडी गटपास झाली. आणि सेमीला देखील मित्रांनो सुंदररित्या गाडी फायनलसाठी पात्र झाली. आणि आज रितसर 3 फेरे पळून मित्रांनो बक्कासूर आणि वाटेगावकरांचा बादल आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. लिमखिंड या मैदानामध्ये छत्रपती उदयनराजे केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये मित्रांनो आपण बघितलं असेल आता आज बक्कासूरचा आपल्याला कमबॅक बघायला मिळाला. काल पेटनाका ते भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये बक्कासूर आणि दुर्गा पाहिले होते, तिथे मित्रांनो गाडी फॉल झाली होती. परंतु आज बक्कासूरचा कमबॅक करताना दिसला. बक्कासूर आणि बादल प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. आता मित्रांनो बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो 24 फेब्रुवारी 2026 रोजी एक भव्य दिव्य असं मैदान होते छत्रपती उदयनराजे केसरी. आणि हे देखील मित्रांनो पर्व दुसरं आहे. आणि हे मैदान होते MIDC मैदान कोरेगाव या ठिकाणी. मित्रांनो याच ठिकाणी कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान होतं, त्याच ठिकाणी मित्रांनो हे मैदान होते. आणि या मैदानामध्ये बक्कासूर आपल्याला पळताना दिसू शकतो.